हे समजणं की आज तुम्ही पत्नी सोबत आलेल्या आज एक नवीन जे दृश्य जे बघतात प्रदर्शन कसं वाटतं त्याबद्दल? माझी पत्नी या शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीमधलीच विद्यार्थिनी आहे. तिचं 10वीपर्यंतचं शिक्षण इथे झालं आणि ती अतिशय हुशार या विद्यार्थिनी होती आणि आज ती या माझ्यासोबत प्रमुख पाहुणे ती माझी पत्नी आहे. त्याचबरोबर ती शिवसेना या पक्षाची उपनेता आणि प्रवक्ता देखील आहेत. माझ्यासोबत माजी उपमहापौर आणि माजी खासदार गोपाळ शेट्टी साहेब पण या ठिकाणी आलेला आहे. अनेक नगरसेवक या प्रदर्शनाला भेट देत आहेत. त्यामुळे खूप कौतुक वाटतं आणि आनंदही होतो आजच्या दिवशी. च्या निमित्ताने शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीमध्ये 12 गड किल्ले आहेत, त्यांचं प्रदर्शन इथे देखावा सादर करण्यात आलेला आहे. कसं पाहतो? आज शिवजयंतीच्या निमित्ताने मी संपूर्ण मुंबईकरांना मुंबई महानगरपालिकेचा उपमहापौर या नात्याने महापौरांच्या वतीनं आणि आमचे सर्व मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं प्रथम शुभेच्छा देतो. शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी आमच्या दहिसरमधली एक खूप मोठी एज्युकेशन सोसायटी आहे आणि या शाळेच्या सोसायटीच्या माध्यमातून 12 गडकिल्ल्यांचं या ठिकाणी भव्यदिव्य असं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. जे 12 किल्ले युनेस्कोमध्ये सामील केले गेले आणि या किल्ल्यांचा बहुमान केले गेला. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचं प्रदर्शन इथे खूप सुंदर ह्याच शाळेतल्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे आणि खूप सुंदर आहे. त्याबद्दल मी त्या विद्यार्थ्यांचं आणि शाळेचं आणि संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो. आणि ह्या किल्ल्यांचं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केल्यामुळे इथल्या नागरिकांना किल्ल्यांची माहिती अधिक होते. जे मंडळी प्रत्यक्ष किल्ल्यावरती जाऊ शकत नाहीत, पाहू शकत नाहीत, त्याचा इतिहास या इथे या सर्वांना मिळतो आहे. त्याबद्दल खूप स्तुत्य असा हा उपक्रम इथे शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीने केले. त्यांचं मनापासून अभिनंदन. आताच्या पिढीने गडकिल्ले किंवा इतिहास आपला लोकांसमोर प्रदर्शित केलेला आहे. आताच्या पिढींचं भविष्य आपण कसं पाहतो? आताच्या पिढीने हा शिवाजी महाराज यांचा परत सर्वच ऐतिहासिक पुरुषांचे हे वाचले पाहिजेत, इतिहास वाचला पाहिजे. कारण त्याच्यातून आपल्याला आपल्या आदर्श पुरुषांची माहिती मिळते आणि आपल्याला जीवनामध्ये आपण काय करायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे याचं देखील मार्गदर्शन आपल्याला सर्वांना मिळते. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे तर प्रचंड अभ्यास करावा लागेल. एकतर त्यांची युद्धनीती, व्यापारनीती आणि हे सगळं ह्या नवीन पिढीला शिकावं लागेल, आचरणात आणावं लागेल. आधीच्या काळामध्ये मुघलशाहीच्या बाबतीत बहुतेक शिकवायला शालेय विद्यार्थ्यांना शिकवायचे. मात्र आता कुठेतरी एक नवीन पिढींना हे सगळ्या गोष्टी माहीत पडत आहे आणि किल्ले काय होते आणि ह्याबाबत सगळे जे आता शालेय विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून पूर्ण माहिती देण्यात येत आहे त्याबद्दल कसं? शिक्षकांचं खरोखरच मनापासून मी आभार मानतो, अभिनंदन करतो की त्यांनी हा इतिहास या विद्यार्थ्यांसमोर आणलेला आहे. या शैलेंद्र एज्युकेशनचं खास कौतुक करायला पाहिजे की त्यांनी विद्यार्थ्यांकडून, त्यांच्याच विद्यार्थ्यांकडून हे किल्ले 10-10, 15-15 दिवसाच्या कालावधीमध्ये बनवून घेतले. हे याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांना कळतं की मी किल्ला बनवतो आहे आणि हा मी कोणता किल्ला बनवतो आहे. त्या किल्ल्याचा इतिहास प्रथम त्यांना माहिती पाहिजे. जसे जसे वेगवेगळे दरवाजे आहेत, बुरुज आहेत, तटबंद्या आहेत, त्यांना कोणती कोणती नावं आहेत, मंदिरं आहेत, त्या मंदिरामध्ये काय काय तिथला इतिहास आहे. ह्या बाजारपेठ आहेत किल्ल्यावरती तिथे पिण्याच्या पाण्याची तळं आहेत. हे सगळं कसं झालं, कसं एवढ्या उंच उंच किल्ल्यांवरती हे कसं निर्माण होऊ शकलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी किंवा त्यांच्या जे सरसेनापती होते किंवा ज्यांनी किल्ले बनवले त्यांनी हे कसं बनवलं असेल, हा सगळे एक आश्चर्याचा जो भाग आहे ह्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी उलगडता येऊ शकतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.